बापू ते काय दिसलं काय अरे कुठं आहे? ते काय समोर आहे अरे रानडुक्कर तुला दिसाले होय? तेच म्हणाले मी, याला बॅनर आणि पैसे सोडून काय बी दिसत नाही आणि आज रानडुक्कर कुठलं दिसाले रे? खरंच तू रानडुक्कर मारलं तर शिकारीच्या पोज मधला तुझा मस्तपैकी फोटो काढूया आणि त्या शिकारीच्या पोज मधल्या फोटोच गावात मस्तपैकी बॅनर लावूया. कसं फुकट लावशील काय? फुकट कशा पाय? अरे म्हणजे गावावर काळ आलाय तो मी दूर केला म्हणजे गावावर उपकारच केले की, आणि तू बी गावातला जायच ना रे? मी धंद्यात उपकार काही मानत नाही. होय होय. हे बघ, लई तर मी तुला कन्सेशन देतो, पण तुझा शिकारीच्या पोज मधला बॅनर गावात लागलाच पाहिजे. होय होय. पुढं बघ. हे बघा हे बघ हे बघा हे बघा असा अच्छा म्हणत्या हा काही ठीक आहे रे. फोटो काढ फोटो काढ म्हणत्या. अरे तुझा काय संबंध चालते का रे? काय संबंध म्हणजे बंदूक मी घेऊन आलोय. काढतोयस का घेऊन जाऊ बंदूक? मेंबर इकडे 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 असं नाही करायचं. इकडे की हा असं काम अर्धवट सोडून जातात बाय. हा ये काढ की आमच्या बंड्याचा फोटो काढ. काढ तू. अजून एक काढ रे. विकी आपला भाऊ आहे आता आपला फोटो काढ बरं बरं. काढ अरे बाबा पेलते का ती? हा इकडे इकडे कॅमेरा इकडे इकडे हा घ्या. वा 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 वा. आता माझा आहे नंबर आहे घ्या. त्याच्याकडे उंचीवर ना का बापू आपलं मोठा आहेत ना असं. हा ना. ते एखाद्या जुन्या पिक्चर मध्ये खलनायक असते की नाही अगदी तसं दिसताय का बघा. म्हणजे समोर कोण आलं तर असं घाबरायलाच पाहिजे. दिसतो ना मी दरोडेखोर? दिसतंय दिसतोय ना होय. तरी बी माझ्या रेणूचं माझ्या मनाविरुद्ध लगीन लावून दिलं होतं त्या रानांतरीनं. हो बापू हो. हिथं काय तू जरा तिकडे तिकडे हा किती हालतोय? हिथं काय प्रचार करायला जमले आपण? हा झालं फोटो काढून झालं. आणा ती बंदूक आणा की मग तिकडे. आता खानदानी पाटील कसा असतोय की नाही त्याचा फोटो दावतो मी आता. लय वळवळ आलाय तिकडे 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 इथं खाली बस खाली बस. समजा आता आपण हे रानडुक्कर आहे की नाही हे असं टिपलंय आणि इथं घेऊन आलोय आपण. तर असा रानडुकरावर मी ठेवला पाय आणि ही बंदूक अशी धरली ही घेतली पोच. याला म्हणतात पाटील. वाटतंय एक नंबर बघा पप्प्याला म्हणजे नाद खुळा जबऱ्यात हे अशी पोच देऊन फोटो काढला का नाही 100 मतदान आपल्या संघर्ष पॅनेलकडे वाढणार बास 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 बास. त्याच्यासाठी पहिल्यांदा रानडुक्कर मारलं पाहिजे. बापू खरं किती आहे वाट बघायची? जवळ रानडुक्कर येत नाही तवर. हे ते बघा आलं. कुठं काय म्हणजे त्याला काहीतरी दिसतंय. अरे इथं काय शेती आहे का खळा? इथं कशाला येतील रानडुक्कर मारायला? चला तिकडे हरबाच्या माझ्या चला. माननीय परेश पाटलानं हित पोच दिली ना वा. रानडुक्कर हित आलं पाहिजे. माननीय परेश पाटील कुठं जात नसतोय. हा तात्या आणि ते इथं नाही चालत तर विंच्या नाही आले की नाही तर राहू दे, पण गावासाठी आपण काहीतरी संघर्ष करतोय हे दिसलं पाहिजे. आणि त्यातनं बी रानडुक्कर एखादं आलंच समजा तर देऊ की आपण बार उडवून. हा मी मसाला तयार करून ठेवलाय. बघ पुढं मसाला करतोय. बापा वाका खाली आलं 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 आले दसरा भले गावा आलं 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 पुढे बघ पुढे बघा. अजून कशी येणार झाल्यात डुकरं काय MIDC ला कामाला येतोय टायमावर जायला आणि टायमावर यायला.
अरे ती त्यांच्या मनाने येणार आणि मनाने जाणार. अरे पण हे तर वाट बघून बघून मान तुटाय आली ना वय. थोबाड मिठा की तुमची. अरे नुसतं श्वासावरनं बी ओळखते त्याला. कुणी काय बोलायचं नाही, गप्प बसा नुसतं. संविधानात सांगितलंय कुणी बी बोलायचं नाही, तेव्हा आपापली थोबाड केला सत्यानाश. रानडुक्कर सोड, कशाची बेशी करवणार नाही असं ना. अरे कोण घेऊन आला याला घरी पाठवायला? कुणी आणला? तुम्हाला सांगतो सनिदा, ते गिरणीवालं सच्चा आणि हे दिग्या गावभर नुसतं करणा लावून बोंबलतच फिरत असतात. तू घरला जा रे बाबा. आणि शिकार हे आमचा मी बघतो. तू घरी जा, निवांत पड जा. ऐक सांगतो तुला, तू घरी जा. मला पण बघायचं आहे. काय कुठलं बघतो? नाही नाही मला चालतं काय? अरे होय की ते बघ गेलं. हातात आलेलं डुकार गेलं तुमच्यामुळं. तुमच्यात राहतो सना त्या दिग्यामुळे. ए बाबा तू घरी जा रे, तुझ्यामुळे शिव्या खायला लागल्यात मला. तू घरी जा. अरे बाबा जाकी करला. हे का बरोबर ना राहणार? काय बरोबर नाही, आता समजे म्हणतात ना तर जा घरला. अरे गावासाठी एवढं कर जा. जाकी आता कुणी बी काय बोलू नका, नाही तर गुळीच घाली बघा. वहिनी वहिनी जाऊ बाई. हा हे बघा तिकडं. अहो तुम्हाला सांगतो काही माहीत बीज नाही हो. राणा भाऊजी बी आमच्या यांच्यासारखं खोटं बोलायला लागलेत आजकाल. अहो भाई तर हे बघा, आता तुम्ही बघा, आम्हाला लई काळजी वाटायला बघा खरंच. अहो राणाजी आलेत का तुमच्याकडे? नाही आले. बरं ठीक आहे. अजून बी डाऊटच आहे भाई तुम्हाला? अहो चला लवकर, नाहीतर आमच्या कुकवाचं काय खरं नाही बघा. चला. चला. अहो वहिनी, अहो तुम्ही इकडे कुठं? अहो शेतात सगळी नेम धरून बसल्यात. अहो अंधारात काय दिसायचं नाही, चुकून गोळी लागल. तुम्ही जावा, तुम्ही घरी जावा. राणाजी आहेत का तिथे? आमचं हे बी आहेत ना हो तिकडं. शिकार करायलेत ना वा. ते म्हणजे ते अहो सरळ सरळ सांगा हो, आमच्या कुकवाचा सवाल आहे. आहेत ना समजी तिकडं. तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही घरी जावा. तुम्ही घरी जावा. हे बघा, तुम्ही मला खरं काय ते सांगा. राणाजी आणि सूरज भाऊजी तिकडेच आहेत ना? राणा चला दाखवा मला कुठे आहेत ते. अहो आताच त्यांनी मला तिथनं हाक करले. मी आहे ना तुमच्या बरोबर, काही काळजी करू नका. दाखवा मला, चला. अहो खरंच शिकारीला गेल्यात का? आता मी काय खोटं सांगतोय वय? अहो वहिनी, अहो थांबा. अहो दादा थांबा. रानडुकर बी लय हुशार झाल्या. गावत्यात का नाहीत कोणाच ठाऊक. अजून किती वेळ वाट बघायची. जाऊया का घरला? घरी? अरे मीटिंग मध्ये मारिया म्हणत होता त्याचं नाव. आता कटाळा आला वे. नसा ग आज सोडायचं नाही, तर परत नुकसान होणार. आणि उद्या कोणाचा जीव गेला म्हणजे आपलं गोडलाय काय? दे इकडं. हा सुद्धा. अरे दे दे बस. वहिनी, अहो वहिनी, अहो वहिनी,
वहिनी मध्ये बरं या थांबा हो. अहो थांबा. वहिनी या बापरे दादा. राणा दाव बिगर राणाजी. अहो काय खोळपणा आहे हो हाती आलेला चांगला चान्स घालला की काय करताय तुम्ही? आपलं काय ठरलं होतं? ते जाऊ द्या समजा तुम्ही उगा यामध्ये पडू नका तुम्ही घरला जावा का नको पडू? अहो कुणी पकडलं तुम्हाला तर अटक होऊ शकते. आचारसंहितेचा नियम मोडताय तुम्ही. अहो कोण सांगणार आहे? अख्ख्या गावाचं एक मत आहे यावर. काढू द्या बरं. गावात चुकीचं राजकारण करणारे कमी नाहीये. वय वय बाई त्यो पप्या त्यो पहिलं तक्रार करल बघा. तर आम्ही आमचं कुकू वाचावं म्हणून सांगितलं हो जाऊ बाई. पण आज इथं तुमचंच कुकू. बरं झालं बाई आम्हाला बुद्ध्या सुचल्या. अहो चला तुम्ही उठा. अहो का करताय तुम्ही असं? तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का? अहो तसं नाही पण काय पण बिन नाही. आता लगेच घरी चला. खूप रात्र झाली. सुरेश भाऊजी चला घरी. अहो पण रानडुक्कर नाही मारलं तर काय होईल माहितीये का? काय होईल? फार तर फार तुमच्या सगळ्यांचं नुकसान होईल. त्या नुकसानाची भरपाई करता येईल. पण आता तुमच्यासाठी जर का यांनी रानडुक्कर मारलं ना तर माझा नवरा आणि दीर दोघही तुरुंगात जातील. हे माहितीये का तुम्हाला? चला घरी. सांगतो तेव्हा ऐका. चला. चल शेवटी पप्प्या म्हणतो तेच खरं. ते गायकवाड आपलाच पहिला विचार करणार. ए उगाच काय बी भक्कू नकोस. आजकाल बोलतोस तू साहेबांच्या आणि राहणारच नाही. अहो साहेबांचं आणि राणादांचं सोडा. अंजली वहिनी तरी स्वतःचाच विचार करायला लागल्यात आणि राणादा आणि सनीदा बी त्यांचं ऐकत्यात. नंदिता वहिनी म्हणल्या तेच खरं. बाहेरनं आलेल्या माणसाची शेतकऱ्यांची दुखणी नाही कळणार. हे असं नाही चालणार. अंजली वहिनीमुळे गावाचं नुकसान होणार असेल तर त्यासनी बाजूला केलंच पाहिजे. हा बरोबर आहे बरोबर आहे. मला राणादानी कुणाला काय सांगू नको असं सांगितलं होतं. अरे पण मला तरी सांगायचं होतं. सनीदानी मला बंदूक काढायला सांगितली. मग मी तसं राणादानी सांगितलं. पण राणादा आणि सनीदा दोघं बी जाणार होती. जाताना मला सांगितलं कुणाला काय बी सांगायचं नाही म्हणून. अरे पण त्या दोघी गेल्यावर तरी मला सांगायचं होतंस. जरा डोळा लागला माझा आणि समजा ताप झालाय बघ. एक तर अंजली वहिनी भडकल्या होत्या. त्यात वहिनीचा बागेत तेल वाटत बसल्या होत्या. मला काय बी सुधारलं नाही. तुला हाक मारायचं ध्यानातच आलं नाही. त्या गेल्या गेल्या मी तुझ्याकडे आलो बघ गोदाक्का. तापच आहे. गोदाक्का आपण साहेबांना सांगूया काय? नग नग. अरे 2 दिवस सुट्टीवर आल्यात ते. त्यासनी जरा आराम करू दे. ग त्यांच्या डोक्याला ताप नग. शिरपती तू असं कर. अजून 1-2 माणसं संघ घे आणि मळ्यात जा आणि समद्यासने आत्ताच्या आता घरी बोलवलंय म्हणून सांग. काय हा गोदाक्का. जा. उग जीवाला घोर. काय ठरलं होतं आपलं? शिकार करायची नाही म्हणून? आपलं नाही तुमचं. तुम्ही ठरवलं होतं ते. ठीक आहे. मी ठरवलं होतं. कुणासाठी? आपल्या सगळ्यांच्या काळजीसाठीच ना? कसली काळजी? आज जे लाडू संकट झालं दुसऱ्या कुणावर झालं असतं तर? तुम्ही एकच उदाहरण किती वेळा देणार आहात मला? 1000दा सांगेन. लाडू महत्वाचा आहे माझ्यासाठी. मग माझ्यासाठी नाहीये का? ए बाबांनो हळू बोला. साहेब झोपल्यात आत. तुम्ही माझ्याशी खोटं बोलून गेलात हेच पटलं नाहीये मला. खरं सांगितलं असतं तर सोडलं असतं का मला?
कायदे मोडणार, नियम मोडणार. अहो कायदे आणि नियम माणसासाठी असतात ना मग. राणा जा आणकडे वाद नको. बस झालं. मी वाद करतच नाही. समजा गाव एकीकडे आणि ह्या एकीकडे आहेत. समधीकडे तुमचे कायदे नियम चालत नसतात. मी हे सगळं माझ्या स्वार्थासाठी करते का? अहो वहिनी तसं म्हणणं नाही हो आमचं. पण आज तुम्ही मध्ये यायला नाही पाहिजे होतं वहिनी. अहो, अख्ख्या गावानं बघितले. आता उद्या बघा कशी बोंब उडते गावात. गावातल्यांना काही म्हणू द्या, मी हे जे सगळं केलंय ते माझ्या माणसांच्या काळजीपोटी केलंय. म्हणून आम्ही 100 वेळा सांगत होतो इलेक्शनला तुम्ही उभं राहू नका म्हणून. अहो गावातल्या माणसांची जिम्मेदारी घेतली की नाही की हे असं होतंय. कुठली बाजू सांभाळावी यात अडकतोय बघा माणूस. दोन्ही बाजू कशा सांभाळायच्या ते मला चांगलं कळतं. हे असं नाही. आता समजाच माहिती म्हणल्यावर मी आणि काय बोलू. अहो तू वहिनी राणा तर बरोबर बोलत होती. उद्या अख्खं गाव उलटणार बघा इथं. ए बाबा, अरे काय लावलाय सा तुम्ही? बाहेरच्या गोष्टी घेऊन घरात कशाला भांडत बसलाय? तेच म्हणालोय आम्ही बी गोदाक्का. राजकारण घरात आणायचं नाही असं ठरलं होतं का नाही? राजकारण घरात आणलं आणि घराची सुख शांतीच गेली बघा. बाई, आमचं तर डोसकच धरलंय खरं. अरे देवा, सासूबाई काय चाललंय या घरात? वहिनी नाही म्हटलं तरी तुम्ही चुकल्यास बघा या टायमाला. अंजली, तू जरा शांत हो. राणाला मी समजावून सांगते. पर तू बी तुझा हट्ट सोडून दे. अगं गावकी कशी आहे तुला नाही ठावा अजून. आता समजा गावकऱ्याने साहेबांच्या मोहर तक्रारीचा पाडा नाही वाचला म्हणजे मिळवलं. मी काय म्हणतो, आपण चर्चा करून मिटून टाकूया की. म्हणजे आबांपतूर कशाला नाही याचा मॅटर. मी फोन करून सांगतो राहू दे म्हणून. अहो सनिदा, 2 दिवस झाला आपण चर्चाच करतोय, पण मार्ग निघाला का? हे बघा, साहेबांना सांगितल्याशिवाय काय होणार नाही. साहेब नमस्कार 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 नमस्कार. हे साहेब आले, साहेब आले. नमस्कार नमस्कार. बसा 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 बसा. काय सकाळी सकाळी मीटिंग? समधी ख्याली खुशाल आहे नव? कशाची खाली खुशाली साहेब? अहो इथं आमच्या मेहनती व्हायला लागल्या माती आणि वर जीव टाकण्याला लागलाय ते वेगळंच. हा, ते रानडुकरानं लय नुकसान केलं आलं आमच्या कानावर. त्याचं काय एवढं वाईट वाटत नाही साहेब. त्याचा स्वभाव धर्मच असतो ते. पण इथं आमचाच नेता आमच्या जीवावर उठलाय, त्याचं काय? हो हरिदात्या, काय बी बोलू नका. सूरज ते बोलतेत ना? हा हा बोला. उगाच काय बी नाही साहेब. सगळ्या गावाने ठरवलं रानडुकरं मारायचं. रानात आज सनिधा बी तयार झाल्यात. आम्ही जीव मुठी धरून पाळत करत बसलोय. शिकार करणं किंवा मारणं कायद्यानं गुन्हा आहे. आणि मी तुम्हाला गुन्हा करण्यापासून वाचवलं. कसं? आम्हाला उपाशी ठेवून? अहो रानडुकरांनी किती हायदोस घातलाय माहिती आहे तुम्हाला वहिनी साहेब? वय बाई, अख्ख्या गावाचं नुकसान करायला हे रानडुक्कर. आणि आमच्या लाडूच्या अंगावर गेलं ते वेगळंच. म्हणून काय सरळ बंदूक घेऊन मारायला जायचं का? आचारसंहिता चालू आहे. बंदूक वापरायला बंदी आहे.
आणि मी प्रयत्न करतेच आहे ना कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडवण्याचा. सुट्टीवर गेलेले अधिकारी आले की ते मार्ग काढतो म्हणालेत. पण कधी तुमचा लाडू नशिबानं वाचला, पण उद्या गावातलं दुसऱ्या कोणाचं पोर गेलं तर